पुरातन चंद्रेश्वर मंदिर येथील भाविक भक्तांना व नागरिकांना पारस व डोंगरवाल कुटुंबाकडून 25 ते 30 हजार किलो खिचडी वाटप। दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र असल्याने सर्वच ठिकाणी खेडोपाडी वाडी वस्त्यावर मोठ्या प्रमाणात महाशिवरात्र खिचडी वाटप करून साजरी केली जाते। त्याच अनुषंगाने आज चांदवड येथील पुरातन असलेले चंद्रेश्वर मंदिर येथील भाविक भक्तांना व नागरिकांना पारस डोंगरवार या कुटुंबाकडून गेल्या 10 वर्षापासून सतत खंड न होता खिचडी वाटप केली जात आहे। त्यामध्ये 1200 किलो साबुदाणा, 10,000 राजगिरी लाडू या सर्व प्रकारची खिचडी म्हणून वाटप करीत आहेत। तरी त्यांनी या खिचडी वाटप पारस व डोंगरवार परिवार मोठा आनंद उत्सवात हा दिवस साजरा करतात। या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी। महाराष्ट्रामध्ये आज संपूर्ण ठिकाणी महाशिवरात्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात सादर होत आहे। ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गावागावी असेल, खेडेपाडे असो किंवा धार्मिक स्थळा ठिकाणी असो, काही खिचडी वाटप असेल किंवा काही अन्य पदार्थाची वाटप करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे चांदवड चंद्रेश्वरी मंदिर या ठिकाणी या गडावर गेल्या 10 वर्षापासून पारस कंपनी या कुटुंबाने खिचडी वाटपाचा कार्यक्रम चालू आहे। माझ्या पाठीमागे बघताय संपूर्ण ही खिचडी वाटपचं काम चालू आहे आणि या खिचडी वाटपच्या संदर्भामध्ये संपूर्ण लोक या ठिकाणी खिचडी घेत आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण या ठिकाणी या खिचडीचा वाटप होत आहे। या ठिकाणी संपूर्ण नागरिकांना गेल्या 10 वर्षापासून खिचडी वाटपाचं काम चालू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या नागरिकांनी खिचडी वाटप घेताना या ठिकाणी आपल्या सोबत काही बोलण्यासाठी काही नागरिक आहेत। त्या पारस कुटुंबाचे जे या ठिकाणी जे खिचडी वाटप करत आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांची संपर्क साधणार आहे। काय सांगाल ताई? चांदवड चंद्रेश्वरी मंदिर आहे। इथं माझी लहान बहीण आहे, ही माझी लहान बहीण आहे। 10 वर्षापासून हे काम करते। मी हे पहिल्यांदाच आली, म्हणजे पुष्कळदा प्रयत्न केला येण्याचा, पण नाही योग आला। या वर्षी योग आला मला फार छान वाटलं इथं। आणि खिचडी देताना सगळे भक्त लोक फार बरं वाटलं त्यांना बघून, का इतके भक्त येतात ते। आणि आपल्या या चंद्रेश्वरी गडावर गेल्या 10 वर्षापासून हे पारस कुटुंब या ठिकाणी खिचडी वाटप करते। आपल्यासोबत या ठिकाणी त्या महिला आहेत, त्यांची संपर्क साधणार। ताई, काय सांगाल, कधीपासून तुम्ही खिचडी वाटप करता, काय सांगाल? हर हर महादेव। आम्ही 10 वर्षापासून हे सर्व करतोय आणि आम्ही जे पण करतो, आम्ही तिन्ही भाऊ एकत्र येऊन सर्व करतो। त्या गोष्टीचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे आणि सगळे एकत्र असल्यामुळे त्या कार्यक्रमाची शोभा आणखी जास्त वाढते। त्यात आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी या खिचडी वाटपच्या ठिकाणी तिन्ही भाऊ कुटुंब एकत्र आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत आहे चांदवडचे व्यापारी संघामध्ये जे काम करत आहे ते पारस भाऊ आहे। त्यानंतर आणखी मोठे भाऊ शीतल भाऊ आहे, यांच्याशी संपर्क साधणार आहे। दादा, काय सांगाल तुम्ही? हर हर महादेव। कधीपासून गेल्या 10 वर्षापासून आपण हा कार्यक्रम राबवू राहिलो आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। असंच लाभू राहिलं, देवाची शक्ती आपल्याला भेटू राहिली। आम्ही तर म्हणतो ही दिव्य शक्ती अशीच चालून द्या, म्हणजे आमच्या हातून अजून हे पुढचे काम चालत राहील असं। त्याचप्रमाणे आपल्यासोबत खरोखरच जे संपर्कात असलेले भाऊ जे आहेत त्यांची संपर्क। दादा, मला हे सांगा, तुम्ही जे खिचडी वाटप करतात, दरवर्षीला खिचडी वाटप करता, किती तुम्ही अन्न शिजवतात, किती साबुदाण्याचे किंवा कशा पद्धतीने वापर करता, काय सांगा? दरवर्षी आपण 1200 किलोची खिचडी करतो आणि 10,000 लाडू आपण इथं वाटप करतो। हे वाटप करताना फार आनंद होतो एकदम। भक्त एवढे येतात आणि हे करत असताना आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा तयार होते। असं वाटतं दरवर्षी आपण हे वाढवत जावं एकदम। हे सर्व भक्तजन हे बघून आहे ना, फार आनंद वाटतो एकदम। जवळपास याच्यात 28 ते 30 हजार लोकांना आपण प्रसाद वाटप होतो आणि 10,000 लाडूचा तो प्रसाद वाटप होतो। खिचडी किती वाटप होती? 28 ते 30 हजार लोकांना, 25 ते 30 हजार लोकांची खिचडी बनते आपल्याकडे। त्याचप्रमाणे या ठिकाणी 25 ते 30 हजार लोकांना ही खिचडी वाटप केली जाते, लाडू वाटप केले जाते, गुळ वाटप केलेले, शेंगदाणे वाटप केले, संपूर्ण मिक्सर म्हणून एक खिचडी वाटप केली जाते, असे त्यांनी या ठिकाणी या कुटुंब परिवाराने सांगितलेलं आहे। डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड।
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तात्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधावा. मोबाईल नंबर 98 22 49 99 40. मोबाईल नंबर 89 83 15 04 60.